ओके ओके, बरोबर बरोबर, ठीक आहे. अँड हु इज डेव्हलपर ऑफ मायक्रोसॉफ्ट विंडोज? ते मी तुम्हाला सांगितलं. कोणी डेव्हलप केली? सत्य नडेला. नाही, नो. कोणी डेव्हलप केलं मायक्रोसॉफ्ट विंडोज? He is the developer of Microsoft Windows. No one knows. कुणाच नाही येत. अरे सांगितलेलं आहे ना शेवटला, लास्ट लेक्चरला. बिल गेट्स. बिल गेट्स. शुअर नाही का? बिल गेट्स. कन्फर्मली आन्सर द्या. हु इज द डेव्हलपर ऑफ मायक्रोसॉफ्ट विंडोज किंवा मायक्रोसॉफ्ट? कोणी काढली मायक्रोसॉफ्ट? बिल गेट्स. येस, ओके. तर असा आन्सर द्या, आवाज जोरात पाहिजे. बिल गेट्स, शुअर. ओके. अँड लिनक्स लायनक्स? ठीक आहे, लायनस स्टारवर्ड्स. ठीक आहे, जाऊ दे. दुसरं गोष्ट म्हणजे आणखीन एक की बूटिंग प्रोसेस बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं की बूटिंग प्रोसेस म्हणजे काय ते कोण सांगेल? व्हॉट इज मीन बाय बूटिंग प्रोसेस? To check the computer working is correct or not. And when it happens? When we start the computer. ओके, ठीक आहे. ओके, बरोबर आहे. व्हॉट इज मीन बाय बायोस? बायोस म्हणजे काय? सांगा. बायोस Basic input output system. ओके. बाकीचे काय झालेत? बाकीचे आहेत ना जॉईन, ऍक्टिव्ह आहात ना? बरोबर आहे ना? बाकीच्यांनी पण आन्सर दिला तरी चालेल. ठीक आहे, चुकलं तरी चुकलं, बरोबर तर बरोबर. काय चुकीचं बरोबर असेल ते आन्सर द्या. कोण तुम्हाला काही बोलणार नाहीये. चुकीचं असेल तर तुम्हाला उलट चांगलं लक्षात राहील की आपण चुकलेलो हे आन्सर होतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे चुकीचं येतंय किंवा थोडं अनश्युअर नाहीये त्याच्यामुळे थांबू नका. ओके. काही असेल आन्सर की ठीक आहे, मला असं वाटतंय, मी आन्सर दिलेला आहे, त्याच्यामुळे थोडं ट्राय करा, बोलायचा प्रयत्न करा. जेवढं बोलाल तेवढं चांगलं आहे. ठीक आहे. विच आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर? एक्झाम्पल कोणते आहेत ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे? टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर. सेकंड टाइप ऑफ सॉफ्टवेअर इज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग फातिमा, ओके, तू जरा आता असा राहू दे आन्सर द्यायचं, कारण की बरेचसे आन्सर दिलेले आहेत. ठीक आहे, बाकीच्यानी बोला. कॅल्क्युलेटर. ओके, अजून? पबजी कुठल्या टाईपचं सॉफ्टवेअर आहे? इथे मला एकाचा प्रोफाईल. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे, ठीक आहे. ब्राउझर कुठल्या टाईपचं सॉफ्टवेअर आहे? ब्राउझर मध्ये आपण काय करतो? ब्राउझर म्हणजे काय माहितीये? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. बरोबर आहे. ब्राउझर म्हणजे काय करतो आपण? काय वर्किंग चालतं ब्राउझरचं? सर्चिंग. ओके, सर्चिंग, नेट सर्फिंग, बरोबर आहे. मग कुठले कुठले ब्राउझर्स आहेत माहितीये? ओपेरा मिनी,
ओके, Google बस ओके. पंकज गोमले, Chrome तुम्ही browser. आता आन्सर देऊ नका, बाकीचे आन्सर्स देतील. ठीक आहे, बाकीच्याने आन्सर्स द्या. बाकीच्याने आन्सर्स द्या की ब्राउझरचा ओपेरा मिनी झालं, दुसरा कुठला ब्राउझर आहे आणखी? UC. Firefox. फायरफॉक्स, यूसी बरोबर आहे. आणखी Google Chrome. गुगल क्रोम आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे. हे सगळे काय आहेत तर ब्राउझर्स आहेत, ज्यावरती काय करतो आपण ब्राउझिंग करतो. नेटवरची काय इन्फॉर्मेशन असेल ती काय करत असतो, बघत असतो. तर हे ब्राउझर झाले. ओके, मग सर्च इंजिन कशाला म्हणतात? जे ब्राउझर असतात त्यांना सर्च इंजिन म्हणतात. नाही नाही नाही, रॉंग आन्सर. ठीक आहे, असू दे. सर्च करतो ना सर. हा हा, बरोबर आहे बरोबर. ज्या ठिकाणी आपण सर्च करतो त्याला काय म्हणतात, सर्च इंजिन. काय सर्च करतो? एनी टाइप ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, एनी टाइप ऑफ इन्फॉर्मेशन, बरोबर आहे. मग कुठले कुठले सर्च इंजिन्स आहेत? गुगल, अजून याहू, अजून गुगल. विकिपीडिया, विकिपीडिया सर्च इंजिन नाही आहे, विकिपीडिया प्लॅटफॉर्म आहे. ओके, क्रोम, क्रोम सर्च इंजिन आहे. क्रोम काय आहे, सॉफ्टवेअर आहे, ब्राउझर आहे. गुगलचं Ask.com. ask.com, येस करेक्ट. Ask.com. येस येस येस, करेक्ट. अजून बिंग.com, ह्या सगळे जे आहेत ते काय सर्च इंजिन्स आहेत ज्यावरती आपण सर्च करतो. आपल्याला का माहिती आहे, फक्त गुगल माहिती आहे. गुगल इज अ सर्च इंजिन. का? बिकॉज गुगल इज इझी टू हँडल. एक चांगला आहे, फास्ट आहे आणि फेमस आहे, त्याच्यामुळे काय माहिती आहे आपल्याला फक्त गुगल इज अ सर्च इंजिन. पण वी आर द स्टुडंट ऑफ IT, देन वी हॅव टू नो दॅट देर आर many more than 100 and near about more than hundreds are search engines available in the market, but we are using Google only. Okay, so Google is a search engine, and one of the question that CEO of Google is a Sundar Pichai. He is a Indian. He studied in India and work started work in the गुगल. ओके, ज्यांनी गुगलमध्ये काय इथे इंडियामध्ये शिकला, IIT मध्ये, आणि त्यांनी काय केलं, गुगलमध्ये स्टार्ट केला. अँड नाव ही इज द CEO ऑफ द गुगल, हु इज द वन ऑफ द हायेस्ट पेड एम्प्लॉय ऑफ द गुगल. ओके, कारण की दुनियेतला आपण पण बोलू शकतो की जास्त पगार घेणारा माणूस पण बोलू शकतो, सुंदर पिचाई. ठीक आहे, असे बरेचसे CEO आहेत जे काय करतात, हायेस्ट पेड आहेत. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुगलचं सर्च इंजिन शिवाय कोणत्या कोणत्या सर्व्हिस आहेत हे तुम्हाला माहिती आहे की गुगल काय करतं, सर्च इंजिन आहे बरोबर आहे, पण त्यापेक्षा आणखीन दुसरं काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतं? डू यू नो अबाउट दॅट? गुगल वेदर, गुगल वेदर, वेदर, येस. ओके, ट्रान्सलेटर, हा, ट्रान्सलेटर आहे, बरोबर आहे. अजून Google Maps. गुगल GPS. जीपीएस ही सर्व्हिस नाही, हे काय झालं, फंक्शन झालं. ओके, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, दॅट इज अ जीपीएस. हे फंक्शनिंग आहे, हे काय कुठल्या पण मोबाईलचं आहे, ते एक फंक्शनिंग आहे, फंक्शन. गुगल मॅप, ओके, हे गुगलचं एक प्रोडक्ट आहे. जीमेल ही एक गुगलची सर्व्हिस आहे. गुगल मीट, जे आता आपण सध्या यूज करतायत बरेचसे, जसं की झूमचं प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती आपण मीटिंग करतो, गुगल मीट, हे पण एक गुगलचं काय सर्व्हिस आहे. हे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत ज्यामध्ये तुम्ही गुगलच्या सर्व्हिस काय करता, यूज करता. त्यानंतर गुगलचं परत जीमेलचं आहे, ड्राईव्ह आहे, ज्यामध्ये तुम्ही काय करता, स्टोअर करता. गुगल फोटोज, ज्यामध्ये तुम्ही फोटोज काय करता, स्टोअर करू शकता. त्यानंतर आहे गुगलचं परत टूल्स आहेत वेगवेगळे, ज्यामधून तुम्ही वेब अनालिटिक्स वगैरे करू शकता. युट्यूब आहे, जे एक ऍप्लिकेशन गुगलचं आहे. म्हणजे बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत जे काय करतात, ज्यामध्ये गुगल काय करतं, वर्क करत असतं. ज्यामध्ये मेन रोल आहे तो आहे सर्च इंजिनचा, ज्यामध्ये आपण काय करत असतो, गुगलचं सर्च करत असतो. सो देर आर मेनी मोर ऍप्लिकेशन्स विच वी आर युझिंग ऑफ द गुगल, ज्यामध्ये गुगलचा आपण यूज करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन जे आहे, ओके, तर अँड्रॉइड जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ती अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम पण काय करतं, गुगल हे हँडल करत असतं. जी काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती पूर्णपणे गुगलवरती बेस आहे. तुमचा सगळा डेटा हा काय असतो, गुगलवरती असतो.
तर हा एक आहे, कारण की जेव्हा तुम्ही बघत असाल की जेव्हा तुम्ही अँड्रॉइडचं फोन ऑन करता त्यावेळी तुम्हाला अकाउंट एंटर करायला येतं आणि ते अकाउंट कुठलं असतं, जीमेलचं असतं. बाकी याहू मेल किंवा रेडिफ मेल बाकी कुठलंही मेलचं अकाउंट ते काय घेत नाही, ऍक्सेप्ट करत नाही, फक्त गुगलचं घेतं, कारण की इट इज बेस्ड ऑन द गुगल. ओके, सो दॅट आर द जनरल क्वेश्चन्स विच आय वॉन्ट टू आस्क यू. आणि थोडे आपण काय केलं, जनरल इन्फॉर्मेशन बघितली. ठीक आहे, आपण नेक्स्ट पार्टला ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्टार्ट करूया. तो आहे मेजर फंक्शन्स ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. फंक्शन्स काय आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे, कुठले कुठले आहेत. आपण बोलले ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे ही टर्म बघितली, त्यानंतर त्यांचं काम काय आहे त्यात आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट आहे ते आहे मेमरी मॅनेजमेंट. मेमरी इज अ पार्ट ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. ही काय असते, ऑपरेटिंग सिस्टीम मधली पार्ट आहे, सीपीयू मधला पार्ट आहे, बरोबर आहे. मग हे काय करतं, मेमरी मधलं किंवा मेमरी मॅनेजमेंटचं ऍक्च्युअली काम काय करतं, तर हे प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी ज्यामध्ये रॅम रॉम वगैरे आहेत, ओके, ह्या सगळ्यांचं मॅनेजमेंट, ह्यामध्ये सगळा डेटा जो आहे तो स्टोअर होतो, तो स्टोअर करायचं. आणि सपोज जर तो काय डेटा एखादा डिलीट केलात तुम्ही, तर किंवा तुम्ही आणखीन डेटा ऍड केला, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं जे काही काम आहे ते मेमरी मॅनेजमेंट मध्ये चालतं. पण मेमरी मॅनेजमेंटचं जे काय फंक्शनिंग कोण बघत असतं, तर ते ऑपरेटिंग सिस्टीम बघत असतं. तर ह्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स होतात. जेव्हा तुम्ही पेन ड्राईव्ह लावता, जेव्हा तुम्ही नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता, बरोबर आहे, हे सगळं काय असतं, मेमरीशी रिलेटेड अलोकेट असतं. कारण की जेव्हा तुम्ही एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता, ते कुठे जातं, इन्स्टॉल होतं म्हणजेच काय, तर तुमच्या मेमरीमध्ये सेव्ह होतं, बरोबर आहे. मग ते सगळे जे काय फंक्शनिंग करायचं काम आहे ते कोणतं होत असतं, तर तुमच्या मेमरी मॅनेजमेंट मध्ये होत असतं, जे की मेन फंक्शन आहे ऑपरेटिंग सिस्टीमचा. त्यानंतर आहे प्रोसेसर मॅनेजमेंट. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकाशी कनेक्टेड आहेत. प्रोसेसर मॅनेजमेंट मध्ये काय करतं, तर इट फॅसिलिटेट्स द प्रोसेस मॅनेजमेंट वेअर इट डिसाइड द ऑर्डर फॉर द प्रोसेसेस टू ऍक्सेस. चॅटबॉक्स मध्ये अटेंडन्स टाका, ठीक आहे, तुमचं नाव काय करा, सेंड करा. So it decide the order for the processes to access the processor as well as decide the processing time to be allocated for the each process. Beside this, it monitor the status of processes, free the processor when the process is executed, then allocate it to the new process. आता इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट हे फंक्शनिंग आहे, बेसिक फंक्शनिंग ऑफ द कम्प्युटर. मग जेव्हा तुम्ही इनपुट देता त्यानंतर काय होते, प्रोसेस होते. मग एकच प्रोसेस चालते का कम्प्युटरमध्ये, तर नाही, बऱ्याचशा प्रोसेस काय होत असतात, चालत असतात. बऱ्याचशा प्रोसेस काय होत असतात, त्यामध्ये वर्क होत असतात कम्प्युटरमध्ये. मग प्रत्येक प्रोसेस ही चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट व्हावी म्हणजे प्रत्येक प्रोसेस जी आहे ती काय व्हावी, प्रॉपर रन व्हावी. ओके, जर कुठली पण प्रोसेस त्यामध्ये प्रॉब्लेम आला, प्रॉब्लेम इन द सेन्स एरर आला, तर तो एरर पण हँडल करायचं काम ह्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय होत असतं. तर त्यामध्ये प्रोसेस मॅनेजमेंट हे वर्क आहे, ज्यामध्ये प्रोसेस तुमची एक्झिक्यूट व्हावी आणि ती एक्झिक्यूट झाल्यानंतर म्हणजे इनपुट दिल्यानंतर, प्रोसेस झाल्यानंतर ते आउटपुट देईपर्यंत हे प्रोसेसचं काय सायकल आहे. मग ते पूर्ण सायकल होईपर्यंत काय होत असते, ती ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यावरती वर्क करत असते. आणि इवन दो हे झाल्यानंतर नवीन प्रोसेस त्याला देण्याचं काम पण कोण करत असतं, ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. कम्प्युटरला नवीन प्रोसेस देण्याचं काम. तुम्ही सपोज प्रिंटिंग करत असाल, त्याच्यावर स्कॅनिंग करत असाल, मग ह्या सगळ्या ज्या काही प्रोसेस चालत असतात, डाउनलोडिंग करत असाल, अपलोड करत असाल, गाणी ऐकत असाल, मूवी बघत असाल, हे सगळं काय ऍट अ टाइम होत असतं. मग हे सगळ्या काय होतात, स्मूथली काय होत असतात, रन होत असतात सगळ्या प्रोसेस. का होत असतात, तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करत असते, ऑपरेटिंग सिस्टीम ही मॅनेजमेंट करत असते. त्यानंतर आहे डिव्हाइस आणि हार्डवेअर मॅनेजमेंट. So the operating system also contain drivers to manage the devices. So driver is a type of translation software that allows the operating system to communicate with the devices. So there are different drivers for the different devices, and each devices speak a different language. मग ह्यामध्ये काय करतं, ड्रायव्हर जे आहे ते ड्रायव्हर तुमचं कम्युनिकेट करायचं काम कुणाबरोबर, कम्प्युटर आणि तुमचं हार्डवेअर ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करायचं काम. ह्याच्यामध्ये ते दिलं त्यांनी की ट्रान्सलेशनचं काम. ट्रान्सलेशन म्हणजेच काय, कम्युनिकेशनचं काम, की तुमचं सॉफ्टवेअर प्रॉपर रन व्हायला पाहिजे आणि सॉफ्टवेअर प्रॉपर रन होण्यासाठी त्याला सपोर्टिंग काहीतरी फाईल्स लागतात. मग त्याच म्हणजे काय, तर ड्रायव्हर्स, डिव्हाइस ड्रायव्हर आपण बोलू शकतो. तर डिव्हाइस ड्रायव्हर काय करतात, ट्रान्सलेट करतात तुमचं जे काय सॉफ्टवेअर आहे, यामध्ये ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत ते, मग ते कम्युनिकेट करायचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर होत असतं. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण पहिल्यांदा बघितलं की डिव्हाइस ड्रायव्हर, बायोस, बरोबर आहे, बुटिंग, ह्या सगळ्या प्रोसेस काय असतात त्यामध्ये होत असतात. ह्या सगळ्या काय त्यातल्या इम्पॉर्टंट जे काय इलेमेंट्स आहेत. मग त्यातलाच डिव्हाइस ड्रायव्हर काय करत असतो, हार्डवेअर आणि तुमचं सॉफ्टवेअर आणि म्हणजेच काय यूज करणार आहे तो, त्याच्याबरोबर तुमचं हार्डवेअर आणि तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम ह्याच्यामध्ये कम्युनिकेट करायचं काम कोण करत असतो, तर ड्रायव्हर करत असतो. ह्याच्यामध्ये स्मूथली ट्रान्सलेशन व्हायला पाहिजे, चांगली प्रोसेस व्हायला पाहिजे, त्याचं काम
कोण करत असतं तर ड्रायव्हर करत असतो. म्हणजेच काय डिव्हाइस आणि हार्डवेअर मॅनेजमेंटचं काम हे पण कोण करतं तर ऑपरेटिंग सिस्टीम करतो. तुमचं डिव्हाइस प्रॉपर रन झालेलं आहे. सपोज तुमचं प्रिंटर आहे ते प्रिंटर काय इन्स्ट्रक्शन प्रिंटिंगची कुठे जाणार आहे तर तुमच्या प्रिंटरकडेच जाणार, ते स्कॅनरकडे जाणार नाहीये. बरोबर आहे. तुम्ही माईक बोलताय, माईक मधून बोलताय, ते रेकॉर्ड होत असेल. बरोबर आहे. मग ते रेकॉर्डिंगचंच काम व्हायला पाहिजे. ऍट अ टाइम ते काय व्हायला पाहिजे, तुम्ही बोलताय आणि तुमचा आवाज तुम्हाला येतोय, तर ह्या ठिकाणी काय होईल ते फेल आहे. बरोबर. ती प्रोसेस काय फेल झाली. म्हणजेच काय प्रॉपर जे काय मॅनेजमेंट आहे डिव्हाइस असेल, हार्डवेअर असेल आणि सॉफ्टवेअर मध्ये आहे ते मॅनेज करायचं काम पण करत असतं तर ऑपरेटिंग सिस्टीम करत असतो. त्यानंतर आहे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन रन करायचं काम. ओके जे काय आपलं ऍप्लिकेशन तुम्ही काय करता त्यामध्ये यूज करताय ते रन करायचं काम पण कोण करत असतो ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की ऍट अ टाइम तुम्ही बरेचसे ऍप्लिकेशन चालू असतात की एका ठिकाणी गेम खेळता, एका ठिकाणी काय करत असाल तुम्ही गाणी ऐकत असाल. बरोबर आहे. एका ठिकाणी डाउनलोडिंग चालू असेल. सेम तुमचं मोबाईलला पण लागू होतं. जे काय आपण ह्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचं वर्किंग बोलतोय सेम अँड्रॉइड पण ऑपरेटिंग सिस्टीम सेम वर्किंग करते. विंडोज मध्ये जी काय लॅपटॉप मध्ये असेल, कॉम्प्युटर मध्ये असेल ती पण सेम वर्क करते. मॅक मध्ये आहे त्याचं पण सेम काम आहे. फक्त हे काय वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ज्यांचं काम काय एकच आहे. बरोबर आहे. काम एकच आहे, फक्त काय ते प्रोडक्ट वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. तर तेवढाच काय तो फरक ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे अँड्रॉइड पण सेम ऑपरेटिंग सिस्टीम आहे. म्हणजे काय वर्किंग बोलतोय मी. अँड्रॉइडचं वर्किंग पण सेम आहे. जे काही फंक्शन्स आपण बोलतोय ना हे जे फंक्शन्स आहेत ते अँड्रॉइडला पण लागू होतात, विंडोजला पण लागू होतात, लिनक्सला पण लागू होतात, मॅकला पण लागू होतात. म्हणजे की ऍपलची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर तुमचे स्पेसिफिक टास्क जे असतील ते परफॉर्म करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे काय करता सॉफ्टवेअर्स ओपन करता. मग तुम्ही एडिटिंग करत असाल, तुम्ही एक्सेल मध्ये टायपिंग करत असाल, वर्ड मध्ये प्रोसेसिंग करत असाल. ओके तर हे काय होतं रन करायचे काम पण कोण करत असतं तुमचं सॉफ्टवेअर करत असतं. त्यानंतर आहे डेटा मॅनेजमेंट. डेटा मॅनेजमेंट हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. डेटा म्हणजेच काय तर इन्फॉर्मेशन. ओके डेटा म्हणजेच काय तर इन्फॉर्मेशन. तर इट हेल्प्स इन अ डेटा मॅनेजमेंट बाय ऑफरिंग अँड डिस्प्लेइंग द directories for data management. You can view and manipulate files folder. Example, you can move, copy, name or rename, delete or file folder. त्यामध्ये डेटा मॅनेजमेंट मध्ये काय मी तुम्हाला सांगितलं की मेमरी मॅनेजमेंट मध्ये काय होतं तुम्ही डिलीट केलात. बरोबर आहे. डेटा एखादा तुम्ही ऍड केलात तरी ते काय करतं मॅनेज करायचं काम करतं. ते काय असं सांगत नाही की तुमच्याकडे डेटा काय आलाय हा आहे आणि तुम्ही परत ऍड करताय. ओके किंवा हा डेटा मला काय करायचा नाही ऍड करायचा नाही असं काय ऑपरेटिंग सिस्टीम सांगत नाही. तुम्ही कुठला पण डेटा घेता तो काय करते तो ऍड करून घेते. बरोबर आहे. म्हणजेच काय तुम्ही जे काही चेंजेस करताय ज्यामध्ये जे काय मॉडिफाय करताय ते काय करतं ऍक्सेप्ट करतं. म्हणजेच काय मॅनेज करायचं काम हे ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. आता डेटा मॅनेजमेंट मध्ये काय होतं डेटा मॅनेजमेंट मध्ये काय तर तुम्ही एखादा नवीन फाईल त्यामध्ये ऍड केली, त्या फाईलचं काय केलं मूव्ह केला ती फाईल दुसऱ्या फोल्डरला, नवीन फोल्डर क्रिएट केलात, फोल्डरचं नाव चेंज केलात, फाईलचं नाव चेंज केलात, फाईल डिलीट केलात, जेवढे काय फंक्शन डेटा मॅनेजमेंट बरोबर करताय तुम्ही. ओके तर ते काय असतं तुमचं डेटा मॅनेजमेंटचं वर्क आहे. ते एक फंक्शन आहे ते कोण करत असतं ऑपरेटिंग सिस्टीम हँडल करत असतं. ओके फंक्शन जे काय ते ऑपरेटिंग सिस्टीम काय करते हँडल करत असतं. आता एक क्वेश्चन मला इथे पडला की डेटा म्हणजे काय. तुम्हाला सांगितलं मी मागाशी की डेटा म्हणजेच काय कोण सांगेल. Information. ओके इन्फॉर्मेशन म्हणजे काय. डेटा बोलू नका. इन्फॉर्मेशन म्हणजे डेटा बोलू नका. डेटा म्हणजे कम्प्युटरला दिलेली इन्स्ट्रक्शन. नाही डेटा म्हणजे कम्प्युटरला दिलेली इन्स्ट्रक्शन नाही. कम्प्युटरला दिलेली इन्स्ट्रक्शन म्हणजे इनपुट. ओके डेटा म्हणजेच काय जी तुमची इन्फॉर्मेशन आहे. ओके ती म्हणजेच काय डेटा. मग इन्फॉर्मेशन कशी असू शकते तर इन्फॉर्मेशन म्हणजेच काय तर थोडक्यात तुमची कुठली इन्फॉर्मेशन असू शकते. तुमचं इमेजेस असू शकतात, तुमचं फाईल्स असू शकतात, वर्ड फाईल असू शकतात, एक्सेल फाईल असू शकतात, तुमचं व्हिडिओज असू शकतात, सॉंग्स असू शकतात. तर ही सगळी काय तर इन्फॉर्मेशन. ओके म्हणजे जो काय तो सगळा डेटा आहे त्याला काय बोलतो आपण इन्फॉर्मेशन बोलतो. आणि हा सगळा जो कलेक्शन असतो इन्फॉर्मेशनचा त्याला डेटाबेस बोलतात ज्या ठिकाणी होत असतं ते. ओके ती वेगळी टर्म आहे. फक्त डेटा आणि इन्फॉर्मेशन ह्या टर्म काय करा लक्षात ठेवा. ओके रॉ डेटा बोलतात. रॉ डेटा म्हणजेच काय जेव्हा रॉ डेटा म्हणजेच काय ती टर्म वेगळी आहे ती आता इथे सांगत नाही तुम्हाला तुम्ही कन्फ्युज व्हाल. फक्त डेटा म्हणजेच काय इन्फॉर्मेशन मध्ये कुठले पार्ट्स असतात तर ही सगळी जी काय आपण फाईल्स वगैरे बघतो. ओके ज्या काय कम्प्युटर्स मध्ये असतात मोबाईल्स मध्ये असतात त्याला काय बोलतो आपण इन्फॉर्मेशन. तर ते काय तर डेटा मॅनेजमेंटचं काम कोण कोण करत असतं ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. त्यानंतर आहे इव्हॅल्युएट द सिस्टीम हेल्थ. तुमची सिस्टीमची हेल्थ
चेक करायचं काम ते प्रॉपर वर्क होते की नाही हे काम पण कोण करत असतं तर ऑपरेटिंग सिस्टम करत. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी हाऊ द बिझी सीपीयू इज अँड हाऊ फास्ट द डेटा इज रिट्राइव्ड फ्रॉम द हार्ड डिस्क. ओके, तुमचा सीपीयू काय असेल मल्टिपल कामं करत असेल, बरेच कामं करत असेल, तरी पण तुम्ही काय करता त्या ठिकाणी तुम्ही डेटा काय करू शकता हार्ड ड्राईव्ह मधून घेऊ शकता, कॉपी पेस्ट करू शकता, डिलीट करू शकता. म्हणजेच काय तुमचा सिस्टीमची हेल्थ. त्यानंतर पण तुमचं सिस्टीम मध्ये जर काय प्रॉब्लेम आला असेल मग त्या ठिकाणी जर तुमचं हार्ड डिस्क जी काय करप्ट झाली असेल, तुमचं रॅमला प्रॉब्लेम असेल, तुमचं एखादं डिव्हाइस काय करत नाही वर्क करत नसेल, मग त्या ठिकाणी कीबोर्ड असेल माऊस असेल, ओके, मग त्या ठिकाणी पण ते मॅनेज करायचं काम किंवा मॅनेज म्हणजेच काय तर थोडक्यात त्या ठिकाणी एरर मेसेज दाखवायचं काम पण कोण करत असतं की ऑपरेटिंग सिस्टम करत असते की तुमचं डिव्हाइस काय झालं या ठिकाणी प्रॉपर वर्क करत नाही. मग दुसरं एक फंक्शन तुम्हाला सांगायचं झालं तर मोबाईलमध्ये काय काय मोबाईलमध्ये बघा जास्त जर हीट झालं मोबाईल गरम झाला किंवा तो मोबाईल कायला जास्त तापलेला असेल तर त्या ठिकाणी काय करतात तो मेसेज दाखवतो मोबाईल की तुमचा मोबाईल काय झाला जास्त गरम झालाय, तो ऑटोमॅटिक काय होतो बंद होतो, ज्याचं काय फंक्शनिंग वगैरे ते काय होतो बंद होतो. ओके, आणि ते जेव्हा तुम्ही तो गार होईल तेव्हा काय करतो ते ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही ऑन करता. तर थोडक्यात तो गरम झाला हे काय कळतं तर मोबाईल किंवा कम्प्युटरला काय होतं कळतं. मग हे कळतं ते कसं कळतं तर तुमचं ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यावरती ऑब्झर्वेशन करत असते, सिस्टमची हेल्थ काय करत असते बघत असते की प्रॉपर त्यामध्ये जी काय तुमची सिस्टम आहे ती वर्क होते की नाही. हे पण काम कोण करत असतं तर ऑपरेटिंग सिस्टम वर्क करत असते. त्यानंतर इंटरफेस प्रोव्हाइड करायचं काम, हे सगळ्यात एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. इंटरफेस प्रोव्हाइड, इंटरफेस म्हणजेच काय मी सांगितलं की इंटरफेअर. ओके, दोन गोष्टींमध्ये इंटरफेअर करणं म्हणजेच काय तर त्यामध्ये दोघांमध्ये काय करतात कम्युनिकेट करायचं काम. इंटरफेअर बोलतो ना आपण की इंटरफेअर दोघांमध्ये करू नको, असं करू नको तसं करू नको, म्हणजेच काय इंटरफेस. इंटरफेस काय करत असतो, इंटरफेस आपल्याला कम्युनिकेशन इझी पडावं. ओके, ह्या ठिकाणी ह्याची काय कन्सेप्ट आहे इंटरफेसची तर इंटरफेस तुमचं कम्युनिकेशन हे इझी करून येतं. आता इंटरफेस कुठला आहे, आपण जी काही स्क्रीन बघतोय कम्प्युटरवरती, मग आपण स्क्रीन बघतोय की ह्या ठिकाणी मी क्लोज केलं तर ह्या ठिकाणी क्लोज होऊ शकतं, मिनिमाइज होऊ शकतं, मॅक्झिमाइज होऊ शकतं, बरोबर आहे. मग ही स्क्रीन काय करू शकते प्रॉपर वर्क करू शकते. हे मला कळतं की या ठिकाणी मी ही टॅब काय केली क्लोज केली, या ठिकाणी मी टॅब काय केली नवीन ओपन केली, या ठिकाणी मी गुगल वरून काय करू शकतो सर्च करू शकतो. हे मला दिसतंय ह्या ठिकाणी कर्सर हा माझा वर्क करतोय, बरोबर. ह्यासाठी मला काय करायला लागत नाही, वेगळं काहीतरी फंक्शन करायला लागत नाही, मला कुठली कमांड द्यायला लागत नाहीये. अगोदर कसे होते कम्प्युटरमध्ये, जेव्हा सुरुवातीला कम्प्युटर होते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की कमांड बेस्ड कम्प्युटर होते. ओके, दोन टाईपचे इंटरफेस असतात, दॅट इज अ कमांड युजर इंटरफेस, दॅट इज अ कॅरेक्टर युजर इंटरफेस पण म्हणतात त्याला, आणि ग्राफिकल युजर इंटरफेस. आता जे आपण कम्प्युटर वापरतो त्याला कुठले बोलतात तर ग्राफिकल युजर इंटरफेस बोलतात. ग्राफिकल म्हणजेच काय आपल्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला ग्राफिक्स मधून कळतं की हे ह्यावरती नेल्यानंतर इथे काय होईल क्लोज होईल, इथे मिनिमाइज होईल, म्हणजे आपल्याला ग्राफिक्स किंवा इमेजला वरती नेल्यानंतर काय होतं ही इमेज काय करू शकतो आपण डबल क्लिक केल्यानंतर ओपन होईल, म्हणजे हे सगळं आपल्याला कळतंय, बरोबर. ग्राफिक्स मधनं कळतंय. कम्प्युटरवरती माय कम्प्युटरला इथे गेलो, बरोबर आहे, इथे माय कम्प्युटरला गेलो तर इथे काय होईल इथे कम्प्युटर्स आहे, बरोबर. हे सगळं काय ह्या ठिकाणी वेट तुम्हाला दाखवतो, म्हणजेच काय प्रॉपर तुम्हाला ह्या ठिकाणी काय होईल कळेल की इथून मी माय कम्प्युटरला गेलो काय होतं इथे मला कळतं की माय कम्प्युटर मध्ये माझे काय असणार हार्ड डिस्क असणार आहे, यातून मी काय करू शकतो इन्फॉर्मेशन काय पाहिजे ती ओपन करू शकतो. इथे ब्राउझर आहे, हे ब्राउझर ओपन केल्यानंतर मी काय करू शकतो या ठिकाणी मी ब्राउझिंग करू शकतो. हे मला कळतंय ग्राफिक्स मधनं कळतंय, क्लिप आहेत, इमेजेस आहेत, आयकॉन्स आहेत, ह्यामधनं कळतंय की ही एक्सेल फाईल आहे, बरोबर आहे, ही काय MP3 फाईल आहे, जी व्हिडिओ फाईल असेल, हे फोटो आहे, हे सगळं आपल्याला कळतंय ग्राफिक्स मधनं कळतंय. म्हणजे काय GUI आपल्याला हेल्प करते, ग्राफिकल युजर इंटरफेस आपल्याला हेल्प करतोय की तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टँड व्हावं कम्प्युटर. आता ह्याच ठिकाणी जर इमॅजिन करा ग्राफिक्स नसतं, तुम्हाला काहीच कळलं नसतं की कसं काय वर्क करणार आहे कम्प्युटर. प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय द्यायला लागलं असतं कम्प्युटरला कमांड द्यायला लागले असते की ह्या ठिकाणी तुम्ही हे वर्क करा, जे की जुन्या कम्प्युटर्स मध्ये चालायचं. कॅरेक्टर युजर इंटरफेस होतं, त्या ठिकाणी कमांड अशी असायची की ब्लॅक आणि व्हाईट स्क्रीन दिसायचं, ब्लॅक आणि व्हाईट स्क्रीन अशा प्रकारचे कम्प्युटर्स होते की फक्त ब्लॅक आणि व्हाईट ह्यामध्ये कम्प्युटरवरती तुम्ही काय जी कमांड द्याल ती काय करायची एंटर केल्यानंतर वर्क करायची. कारण की त्यावेळी त्या ठिकाणी माऊस हा प्रकारच नव्हता, जर माऊस नाही तर तुम्ही काय करता फंक्शन काय करू शकत नाही, बरोबर आहे. मग ते त्यावेळी नव्हतं, पण आता काय त्या प्रकारे सिस्टीम आता अवेलेबल आहे, ग्राफिकल आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आता तो प्रॉब्लेम येत नाही. हे जुन्या प्रकारे होते, जुन्या सिस्टीम्स मध्ये होते. त्याच्यामुळे कम्प्युटर काय करतं आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम काय करतं युजर इंटरफेस, जो काय युजर इंटरफेस आहे चांगल्या प्रकारचा युजर इंटरफेस काय करतं प्रोव्हाइड करतो. इट ऍक्ट ऍज अ इंटरफेस बिटवीन द युजर अँड हार्डवेअर. युजर आणि हार्डवेअर मध्ये कम्युनिकेट करायचं काम कोण करत असतो ऑपरेटिंग सिस्टम करत असतं, बरोबर. युजर म्हणजे आपण आणि हार्डवेअर म्हणजे कोण जी स्क्रीन वगैरे आहेत ते.
त्यानंतर इनपुट आउटपुट मॅनेजमेंटचं काम कोण कोण करत असतं? ऑपरेटिंग सिस्टीम करत असतो. त्यानंतर इनपुट आउटपुट तुम्हाला सांगायचं आहे, हे वेगळं काय सांगायची गरज नाही. त्यानंतर सिक्युरिटी चेक करायचं काम, की अनऑथराइज ऍक्सेस तर नाही ना, ह्या ठिकाणी व्हायरस तर आला नाही ना. कारण की आपण बोलतो की अँटीव्हायरस तर काय करतं, काम करतं, पण अँटीव्हायरस काम करण्या अगोदर सिस्टीम मध्ये पण काही अशा प्रकारचे इनबिल्ट फंक्शन असतात जी अनऑथराइज फाईल काय करतात, त्या ठिकाणी डिटेक्ट करतात. विंडोज मध्ये त्या प्रकारचं फंक्शन आहे. तुम्ही ते सर्च करा की विंडोज मध्ये अँटीव्हायरस नसलं तरी चालतो. ज्या लेटेस्ट विंडोज आहेत त्यामध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम नवीन ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत त्याच्यामध्ये हे फंक्शन टाकले की तुम्ही अँटीव्हायरस नाही टाकला तरी चालतो. त्या ठिकाणी काय करतं, ते फाईल डिटेक्ट करतं. ओके, तर हे कुठलं फंक्शन आहे ते तुम्ही चेक करा. पण एक कन्सेप्ट कुठली आहे तर सिक्युरिटी तुमचं चेक करायचं का. मग त्यामध्ये अनऑथराइज फाईल असतील, अनऑथराइज ऍक्सेस असेल, ओके, जे की आपण लॉग इन करतो कम्प्युटरला सुरुवातीला, मग ते लॉग इन तर दुसरा कम्प्युटर कोण करत नाही किंवा दुसरा माणूस करत नाहीये ना, हे चेक करायचं काम कोण कोण करत असतं, ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. ठीक आहे. मग त्यापासून जर अनऑथराइज दुसरा कोण माणूस त्यामध्ये लॉग इन करत असेल तर त्याला तो ऍक्सेस देणार नाही. ओके, हे पण एक चेक करायचं काम कोण करत असतं, ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. टाइम मॅनेजमेंट, तुमचं सीपीयू मध्ये बऱ्याचशा प्रोसेस होत असतात, पण त्या बऱ्याचशा प्रोसेसमध्ये त्या होत असताना तुमचं टाइम ॲक्युरेट मॅनेज झालं पाहिजे. ओके, प्रत्येक प्रोसेसमध्ये तुमचं टाइम हे काय झालं पाहिजे, प्रॉपर त्या ठिकाणी मॅनेज झालं पाहिजे. म्हणजे सीपीयूचं टाइम मॅनेजमेंट बोलतो आपण, की तुम्ही मल्टिपल काय करत असाल, प्रोसेसिंग करत असाल, मल्टिपल प्रोसेस ह्यामध्ये रन होत असतील, पण त्या रन होत असताना तुमचं प्रत्येक प्रोसेसला पर्टिक्युलर टाइम हा गेला पाहिजे. आणि प्रत्येक प्रोसेसला जर पर्टिक्युलर टाइम जात असेल तर सगळ्या प्रोसेस ह्या बरोबर काय झाल्या पाहिजेत, रन झाल्या पाहिजेत, बरोबर एक्झिक्यूट झालं पाहिजे. ओके, हे सगळं हँडल करायचं पण काम कोण करत असतं, टाइम मॅनेजमेंट मधून सीपीयू करत असतं. डेडलॉक प्रिव्हेन्शन ही अशी कन्सेप्ट आहे, थोडंसं फास्ट घेतो मी कारण की आपल्या फंक्शन मध्येच थोडा टाइम गेलेला आहे, कारण की आता 7 मिनिटं राहिलेली आहे. त्याच्यामुळे जर कुठली कन्सेप्ट यामधली कळली नाही तर मला तुम्ही मेसेज करा किंवा आपण नेक्स्ट लेक्चरला मला सांगितलं तरी चालेल, नो इश्यू. आपण ती कन्सेप्ट पुन्हा एकदा रिवाइज करून क्लिअर करून टाकूया किंवा क्लिअर तुम्हाला मी ती कन्सेप्ट सांगेन. तर डेडलॉक प्रिव्हेन्शन काय करतं, तर डेडलॉक प्रिव्हेन्शन ही काय कन्सेप्ट आहे, तर समटाइम अ रिसोर्सेस दॅट इज सपोज टू बी शेअर बाय 2 पर्सन और 2 प्रोसेस इज हेल्ड बाय 1 प्रोसेस ड्यू टू विच रिसोर्सेस कॅनॉट कंटिन्यू. दिस सिच्युएशन इज कॉल्ड ॲज अ डेडलॉक. म्हणजे काय, काही वेळा डेडलॉक सिस्टीम काय करतं, की डेडलॉक सिस्टीम तुम्हाला काय सांगतो, की डेडलॉक प्रिव्हेन्शन करायचं काम ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. काही वेळेला अशा प्रोसेस कम्प्युटरमध्ये होत असतात की 2 प्रोसेस ऍट अ टाइम होतात. ऍट अ टाइम होत असल्यामुळे दोन्ही प्रोसेसला काय होतं, ट्रॅफिक होतं आणि त्यापैकी कुठली प्रोसेस काय होत नाही, एक्झिक्यूट होत नाही. तर डेडलॉकचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही डेडलॉकचं एक्झाम्पल ट्रॅफिक, हे जे की कार्स मध्ये वगैरे हायवेला वगैरे ट्रॅफिक होतं ना, ते ट्रॅफिकचं एक्झाम्पल तुम्ही डेडलॉक मध्ये घेऊ शकता, की कुठली तरी एक कार होते अडकून राहते, कुठली तरी एक गाडी अडकून असते आणि त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काय कार्स आहेत किंवा व्हॅन्स आहेत त्या पण काय होतात, त्या ठिकाणी स्टॉप होतात. त्यामुळे काय होतं, सगळं गाड्या अडकल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक होत असते. ओके, हे एक एक्झाम्पल आहे. आणि ती कधी ते डेडलॉक प्रिव्हेंट होतं किंवा ते डेडलॉक कधी निघतो, जेव्हा तुमची एक गाडी आहे ती फक्त जी काय अडकलेली गाडी आहे प्रॉपर नसेल, ती गाडी तुम्ही बाजूला केल्यानंतर बाकीच्या सगळ्या काय होतात, व्हॅन बाजूने काय होतात, प्रॉपर वर्क करतात. ओके, हीच काहीशी कन्सेप्ट डेडलॉक मध्ये यूज केली. दुसरी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, ओके, की डेडलॉक मध्ये एक एक्झाम्पल स्टोरी आहे, शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, की 2 राजा असतात, 2 किंग असतात. 2 किंग काय असतात, एका ठिकाणी चाललेले असतात आणि दोघं पण रिस्पेक्टेड पर्सन, त्याच्यामुळे काय करतात, एका ट्रेनने ते चाललेले असतात. जेव्हा ट्रेन येते त्यावेळी ते रिस्पेक्ट देण्याच्या नादात, की तुम्ही पहिले जा, तुम्ही पहिले जा, बरोबर आहे, की तुम्ही करण्याच्या नादात ते काय करते, ट्रेन निघून जाते आणि दोघं पण त्याच ठिकाणी राहतात. म्हणजेच काय, तुमची प्रोसेस काय झाली, त्या ठिकाणी स्टॉप झालेली आहे, काहीतरी त्यामध्ये एरर आला किंवा काहीतरी त्यामध्ये प्रॉब्लेम आला म्हणून स्टॉप झाले सिस्टीम, प्रोसेस स्टॉप झाले. मग ते प्रोसेस अशा ठिकाणी सॉल्व्ह करायचं काम किंवा अशा प्रकारच्या प्रोसेस स्टॉप होऊ नये, डेडलॉक होऊ नये, हे सॉल्व्ह करायचं काम कोण करत असतं, ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. ओके, आता कम्प्युटर सिस्टीम मधलं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता सपोज प्रिंटर आहे, प्रिंटर मध्ये तुम्ही बरेचसे कमांड्स दिला, की बऱ्याचशा फाईल्स काय लावला तुम्ही, एक वर्ड फाईल, 4-5 वर्ड फाईल्स काय लावलात प्रिंटरला, त्या ठिकाणी प्रिंटिंगला लावलात. मग अशा 4-5 वर्ड फाईल प्रिंटिंग होत आहेत, एक होते, दुसरी होते, पण दुसरी झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रिंटर मधला पेपरच संपला किंवा इंक संपला. प्रिंटर मधली इंक संपली किंवा पेपर संपला तर त्या ठिकाणी काय होतो, तो एरर आला. मग बाकीच्या ज्या काय 5-6 तुम्ही फाईल लावल्या त्यातल्या अर्ध्या फाईल्स काय राहिल्या, त्या ठिकाणी स्टॉपच राहिल्या. मग त्या ठिकाणी त्या काय झाल्या नाहीत, एक्झिक्यूट झाल्या नाहीत. ती प्रोसेस जी आहे ती त्या ठिकाणीच थांबली, ती काय झाली, प्रोसेस त्या ठिकाणी लॉक झाली. ओके, ह्यालाच काय म्हणतात, तर डेडलॉक झाला.
डेडलॉक झाला असं म्हणतात. मग हा डेडलॉक प्रिव्हेंट करायचं काम, हा डेडलॉक अशा जेव्हा प्रोसेस होतात त्या सॉल्व्ह करायचं काम कोण करत असतं? ऑपरेटिंग सिस्टीम होत असतं. एकतर त्या होऊन देत नाही आणि झालं असतं ते सॉल्व्ह करायचं काम कोण करत असतं? ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. तर ह्या ठिकाणी 2-3 एक्झाम्पल्स बघितले आपण डेडलॉकचे. त्यानंतर आहे इंटरप्ट हँडल. इंटरप्ट हँडलिंग इज कनेक्टेड टू द सेम एरर हँडलिंग. एखादा कुठलाही एरर आला कम्प्युटर सिस्टीम मध्ये तर एरर हँडल करायचं काम कोण करतं? तर ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. मग तो कुठलाही एरर असेल, तुमचं एखाद्या वेळी डिव्हाइस काय झाला, डिस्कनेक्ट झाला, तुमचं लाईट गेला, तुमचं काय आलं, एखादी फाईल काय झाली, करप्ट झाली, फाईल मूव्ह नाही झाली, डिलीट झाली चुकून, तर हे सगळे जे काय चुकून डिलीट झाली तर किंवा चुकून तुम्ही एखादं फाईल वर्ड फाईल वगैरे डिलीट क्लोज केला विदाउट सेव्हिंग, ओके, तर हे सगळे इंटरप्ट आहे. ते इंटरप्ट म्हणजे काय, तर एरर्स आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत, ते काय करतं? हँडल करायचं काम कोण करत असतं? ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. तर हे फंक्शन्स होते ऑपरेटिंग सिस्टीमचे जे आपण बघितलेले आहेत. ओके, पहिला होता मेमरी मॅनेजमेंट, त्याच्यानंतर होता प्रोसेसर मॅनेजमेंट, त्यानंतर डिव्हाइस मॅनेजमेंट, रन सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन, डेटा मॅनेजमेंट, सिस्टीमची हेल्थ, त्यानंतर युजर इंटरफेस, इनपुट आउटपुट मॅनेजमेंट, सिक्युरिटी, टाइम मॅनेजमेंट, डेडलॉक प्रिव्हेन्शन आणि इंटरप्ट हँडलिंग. ओके, हे प्रोसेसर हे जे काही फंक्शन्स आहेत ते आपण ह्या लेक्चरला बघितलेले आहेत. ठीक आहे. आता ह्यापैकी मला फक्त मी एक क्वेश्चन विचारतो की कुठली फंक्शन किंवा कुठला फंक्शन तुम्हाला समजलेलं नाहीये? सांगितलं तर बरं होईल की सगळे समजलेले आहेत. मोस्टली काय मॅनेजमेंटचं काम हे कोण करत असतं? ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. प्रॉपर सगळं फंक्शनिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये चालवं, हे काय असतं? मेन उद्देश असतो. ऑपरेटिंग सिस्टीमला कुठला प्रॉब्लेम येऊ नये हे काय असतो? मेन उद्देश ह्यामध्ये आहे. ठीक आहे. जरा बोललात तर बरं होईल. समजलं तर येस बोला, नाही तर कुठला नाही समजलं पॉईंट ते बोल. ठीक आहे, समजलंय येस सर, समजलं. बाकीचे? Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. ओके ओके, इश्यू नाही ना कुठलं? Yeah. ओके, ठीक आहे. तुम्ही अटेंडन्स दिला, सगळ्यांनी टाकला चॅट बॉक्स मध्ये? हो. हो, ओके sir. ओके, ठीक आहे. बाकी आपला एक नंतरचा पॉईंट राहिलाय, तो म्हणजे टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमचे टाइप्स, आता ते जे बघितले आहेत आपण, ते अँड्रॉइड किंवा विंडोज किंवा लिनक्स, हे काय होते? एक्झाम्पल्स ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. आता आपल्याला ऍक्च्युली टाइप्स काय आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे? त्यामध्ये बॅच ऑपरेटिंग सिस्टीम आहे, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ओके, नेटवर्क शेअरिंग नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर ह्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, त्या आपल्याला काय करायच्या आहेत? नेक्स्ट लेक्चरला काय करायच्या आहेत? बघायच्या आहेत. ह्या लेक्चरला आपण काय बघितलं? फंक्शनिंग बघितलेलं आहे की ऍक्च्युली ऑपरेटिंग सिस्टीम हा आपला सब्जेक्ट आहे, पण ऑपरेटिंग सिस्टीम सब्जेक्ट का आहे, किंवा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपलं ऍक्च्युली सब्जेक्ट बघण्याच्या अगोदर की ऑपरेटिंग सिस्टीम काय वर्क करते, काय वर्क करते हे आपल्याला माहिती पाहिजे, ती कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तरच आपण त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, आपल्याला पुढे जाऊन त्या कन्सेप्ट बाकीच्या ज्या आहेत त्या काय होऊ शकतात? समजू शकतात. ठीक आहे, की कुठली कन्सेप्ट कुठे यूज होते हे आपण पॉईंट वाईज काय पुढे पुढे बघणार आहोत, की त्यामध्ये फाईल सिस्टीम असेल, मेमरी मॅनेजमेंटचा असेल, ओके, किंवा डेडलॉक वगैरे या सगळ्या सांगितल्या, डेटा मॅनेजमेंटचे आहेत, या सगळ्या सिस्टीम सांगितल्या. ते पुढे जाऊन आपल्या काय त्यामध्ये कुठे ना कुठे ह्या रिलेटेड आहेत. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण एखादा पॉईंट बघतो, ह्या कुठे ना कुठे काय करतात? रिलेट करतात. त्यासाठी ह्या फंक्शन आपल्याला काय पाहिजेत? क्लिअर झालेले पाहिजेत, कन्सेप्ट क्लिअर झालेली पाहिजे. ठीक आहे. तर हे होतं आजच्या लेक्चरसाठी. फंक्शन्स तुम्ही एकदा रिवाइज करा, रीड करा, ते जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि कुठलाही पॉईंट नाही समजला किंवा कुठलाही पॉईंट अगोदरच्या लेक्चरला समजला नसेल तर तुम्ही सरळ तुम्ही सांगू शकता की हा पॉईंट सर समजलेला नाही, तुम्ही सर मला क्लिअर करा. ठीक आहे, पर्सनल मेसेज टाका, तुम्ही ड्युरिंग द लेक्चर विचारा, अनमिट करून डायरेक्ट, नो इश्यू. ओके, तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू फॉर द जॉईनिंग. आजच्या लेक्चर पुरती एवढंच. ठीक आहे. ओके, बाय.